काय माढा मतदारसंघात काय? माढा मतदारसंघात बरं का, माढा मतदारसंघात ह्या वेळेस कसं आहे, आता जरा थोडा आरक्षणाचा पण विषय चालू आहे. बर मग जे कुठलं आरक्षणाला म्हणजे आम्हाला जे काय जरांगे पाटील सांगतील, बाबा तुम्ही ह्याला पाठिंबा द्या, बर त्यांना आम्ही मतदान करणार. मग तो उमेदवार कोण साधा दगड जरी असेल तरी त्यांनी सांगितले की आम्ही त्याला मतदान करणार. विकासाची कामं झालेत बऱ्यापैकी, काय झालेत काय झाले नाहीत. म्हणाव काय आता दुसरं रस्त्याचाच तेवढा विषय. पाणी आता काय पहिल्यापासून आहेच पाणी. अगोदरपासून आहे. हा पाणी आहेच. दुसरी समस्या आता कसं आहे तसं काय सांगता तर नाही येणार बरं का समस्याचं. बर आता काय म्हणायचं? आता इलेक्शन जवळ आले म्हणले करतीनच हळूहळू. आता ते आता झालेलं आता कसं आहे प्रत्येकाचं तसंच आहे. काम तुम्हाला म्हणलंच की आता थोडीफार झाली की बाकी काय झाले नाही निम्यावर विकास काम काय आता दुसरं तर काय नाही. बर रोजगाराचं तर नाहीच. तरी डॉक्टर म्हणजे जनावरच आहे. जनावर बर बर तर मग काय अशा आणि जर नेते तर मग काय कोण आमदार व्हावं असं वाटतं पुढचं? ज्याला पाठिंबा भेटेल, जरांगे पाटला ज्याला पाठिंबा भेटेल त्याला आम्ही मतदान देणारच आहे. मग त्यावेळेस कळलंच की कोण निवडून येईल काय. गाडी काय आजवर ऊस यंदा ऊस माझा आबाने लिहिला म्हणून बरं झालं ना. तर ऊस माझा जळून गेला होता. आबाने माझं जर बरं केलं. आबाने 3,000 रुपयांनी बाजार दिला. जळलेला ऊस असून 3,000 बाजार दिलाय. तर बबन दादा हे बारक्या शेतकऱ्याच्या त्या कारखान्याने दखल घेतली नसल्यामुळे ह्यांच्या आमदाराने काम केलंय. मला काय सांगा अर्धकच आमच्या तर गाड्या फसत्या 2-2 ट्रॅक्टर लावावं लागतं तो वाढायला. रस्त्याची व्यवस्था नाही बरोबर. मग आम्हाला जी सहकार्य करेल त्याला आम्ही मत देऊ. तसं अडचण काही नाही. आबालाच निवडून देणार आहे. आबानं ह्या वर्षी आमचं जरा बरंच काही म्हणजे चांगलं केलंय. त्यामुळे आबालाच आम्ही मत देणार करणार की आबाने नाही केलं तर माझी बघणारी मागे बरीच माणसं आहेत. आबा सांगोच तर आबा हजर होणार आहेत. नंबर दिले ते आमच्याकडे आबाने. हो आम्ही 101% मत देणार त्यांना. आता काय निवडणुकीमध्ये आमदार आबालाच आणावं असं आमची सुद्धा इच्छा आहे. चालतं. काय सुद्धा अडचण नाही. माढा मतदारसंघामध्ये काय हो कसं होईल? आबा आहेत की काम करतो ना आम्ही त्यांना दिल्याशिवाय कसं करणार आहे तेव्हा लागेल ना त्यांना. बर आम्हाला पटलं तर आम्ही हो म्हणेल ना. नाही ना आमच्या निदर्शनाखाली आलं पाहिजे तसं काय. बर तुम्हाला हायच की समोर जाईल सगळं. बर तुम्हाला दिसतंय म्हणल्यावर आम्ही सांगायची काही गरज नाही ना. आमच्या पायाकडे तर बघाय कसं काय झालंय रस्ता. मग कसं काय रस्ता चांगला सांगायचा तुम्हाला. आबा आहेत त्यामुळं बरं आहे सध्याला. बर लोक सांगतील की आम्ही सांगण्यापेक्षा सगळे जनता तुम्ही सांगते. सांगा, तुम्ही बोलताय. आम्हाला तर आहेच की आम्हाला मिळलंच नाही त्यामुळे तर आम्ही सांगतो. आवाज नाव कशासाठी घेतोय? कोणाला आमदार करायचा आहे? बदल पाहिजे की. बर बदल 30 वर्ष झाले की 30 आहेत की. बर बघू आम्हाला संधी देऊन पाहू एवढं वर्ष. आता पाटील बदल म्हणल्यावर नाही मोहिते पाटीलच कार्य पाहिजे की तसं काहीतरी. त्यांना दिली की एकदा संधी. बर आता दिले सगळं त्यांनाच द्यायचं म्हणलं तर बाकीच्याने काय करायचं? बर मग आता यंदा कोणाला आमदार करणार तुम्ही? करू घ्या आम्हालाच करायचं यंदा. का नाही? नाही काय नाही. का हो? रस्ता राहिले तर काय आहे तर काय रस्ता आहे पण कच्चा आहे. कसं आहे? ते निवडून पण काही केलं नाही. बर आमचं ह्याचं खंडोबाचं मंदिर राहिले. बर सभा मंडप काय सभा मंडप राहिला आहे. दिलं नाही का? नाही ना. बर कोण आमदार कोण होईल हो? आपलं ही पाटील कोणते? अभिजित पाटील त्याने आपलं बरं केलं शेतकऱ्याचं हे. होय. हा चांगलं ऊस बिल हे वाढवली ती. बर आले की किती दिले की वाढवून त्याने आता किती दिलं हो? 3,000. बर 3,000 अजून दिलं काय? हा पहिलं आलं का बिल? आलते की. बर येणार त्यांनी चांगलं शेतकऱ्याचं भलं हे केलंय. त्यामुळं हा करणार की. बर 100% करणार ती काम करणार. निवडणुकीचं वातावरण आहे माहित असेल. निवडणुकीचं वातावरण आता सध्या लय गरम झालेलं आहे. बर बर कामकाज आहे गेले 25 वर्ष पण काही विकास काय आलेला नाही अजून 25 वर्षात. बर आता ह्यावेळेस त्यांना विरोधक चांगला भेटलेला आहे. त्याच्यामुळं वातावरण बी त्या पटीत गरम झालेलं आहे. एवढ्या वर्ष त्यांना काही विरोधक चांगला मिळत नसल्यामुळं काही विकास काही येत नव्हता. विकास यायचा पण इकडे केवडला यायचा. केवडला एका पंचवार्षिकला आलेला आहे. त्याच्यानंतर करकमला एका पंचवार्षिकला आलेला आहे. दरवर्षी घरातच विकास होत होता. बर आता ह्यावेळेस त्यांना विरोधक चांगला मिळाल्यामुळं त्यांचे वातावरण हे झालेलं आहे म्हणजे घाबरून गेलेले आहेत. पण त्यांचा वैयक्तिक झालेला आहे. असा गावात एकही काम नाही. बर गेले 25 वर्ष एकही काम नाही. क्लब दिलेले असतील, रस्ते काय झालेले नाहीत. आता कामं चालू आहेत रस्त्याची, त्यांनी जाणलेले आहेत. पण गेली 25 वर्ष झालं आम्ही खड्ड्यातनं जातोय. बर
आम्ही वस्तीवर राहिला आहे. बर तुमच्या वस्तीवर जायला रस्ता आहे गावातून? वस्तीला तर गेले 2-3 पिढ्या झाल्या रस्ताच नाही. बर एवढं आत्ता झालेला आहे ही गेल्या मागच्या 4-5 महिन्यापूर्वी. बर हा, असं आहे. 2-3 पिढ्याला रस्ताच नव्हता जायला. भागात ऊसाचा दर आता अभिजित पाटील जेव्हापासून उतरल्यात तेव्हापासून शेतकऱ्यांना ऊसाचा दर मिळायला लागलेला आहे. बर त्याच्या आधी शेतकऱ्याची जी पिळवणूक होत होती आमदाराकडून, बर म्हणजे काटा हाणणं असेल किंवा ऊसाचा दर योग्य न देणं असेल, आता गेल्या वेळेस जी वाढलेला दर आहे 3,000 रुपये झालेला आहे तो अभिजित पाटलामुळे झालेला आहे. 3,000 झाला गेल्या वेळेस आम्हाला 3,000 मिळाला. तुमचा गेलता का ऊस? हो गेलता ना, अभिजित पाटलाच दिलता. बर आणि ह्या वेळेस 3,500 दिलेला आहे बर अभिजित पाटलाने. आता बी जाहीर केला वाटतं मध्ये. अभिजित आबाने जाहीर केला आहे 3,500. त्यानंतर दादाने जाहीर केला की सोलापूर जिल्ह्यातलं जेवढं कारखाना दर देतील त्याच्यापेक्षा 1 रुपया दर मी जास्त देणार. म्हणजे 25 वर्षात दादाने माड्यातल्या जनतेची 1 रुपयाने किंमत वाढवली फक्त. बर ह्याच्यापेक्षा काय किंमत, म्हणजे किंमत काय आता जनतेने ठरवलं पाहिजे की बाबा आपल्या आमदाराने आपण 25 वर्ष जर एखाद्याला निवडून देत असेल तर तो माणूस आपली किती किंमत राखतोय, आपण त्याची 25 वर्ष राखली आणि तो व्यक्ती आपली किती किंमत राखतोय ती आता जनता ठरवेल. आता या निवडणुकीमध्ये अनेक जण इच्छुक आहेत. तुम्हाला कोणता आमदार असा म्हणजे यावा असं वाटतं यंदा निवडून? मला एक वाटतं की घराणेशाही घालवली पाहिजे. मग बाकीच्या जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी एकत्र येऊन घराणेशाही घालून मग त्यांचा स्वार्थ काय असेल ते साधवावा. अभिजित आबाला निवडून द्यावं. बरं अभिजित पाटील यांनाच काय वाटतं? म्हणजे कारण नाही, बाकी अभिजित नेते पाटील आहेत की म्हणजे- मोहिते पाटील, मागच्या वेळी मोहिते पाटील दिले की तुम्ही लोकसभेला, यंदा बी द्या की निवडून. नाही मोहिते पाटलाचं कसं आहे, त्यांचा काय आपला एवढा अभ्यास नाही त्याच्यामुळे मी काय त्याच्यावर एवढं भाष्य करणार नाही. बरं पण बाकीच्यांचं कसं आहे, आबा म्हणजे एक सामाजिक कार्यातनं आलेला माणूस आहे. बरं एवढे वर्ष झालं आमदार राहून सुद्धा शिंदे घराण्यांनी शेतकऱ्यांचं एवढं भलं केलं नाही तेवढं ह्या 2 वर्षात अभिजित पाटलांनी केलेलं. बरं त्यामुळे तुम्ही त्यांच्या पाठीशी राहणार? 100% पाठीशी. बरं मग यंदा कोण आमदार करणार असेल त्यानंतर तुम्ही? आमदार म्हणजे जनतेचा, माड्यातल्या जनतेचा तर कल अभिजित आबाकडेच आहे 80%. पण शेवटी बघू आता काय मैदान लागल्यावर काय होते. आरक्षणाचा काय, मराठा आरक्षणाचा काय याच्यावर प्रभाव होईल? मराठा आरक्षणाचा प्रभाव 100% होणार की ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील त्यांचं काय असेल ते वक्तव्य करतील. बरं की बाबा कसं असेल ते म्हणजे ह्या विधानसभेला काय कुठला उमेदवार द्यायचा कुठल्या मतदारसंघातून, बरं त्याचा 100% प्रभाव पडणार आहे. बरं मतदानावर प्रभाव मराठ्यांच्या मतांचा 100% प्रभाव शेवटी मग अभिजित आबा जरी असतील किंवा शिंदे घराणा जरी असेल बरं तरी ह्यांच्यावर प्रभाव पडणार आहे मराठा बरं. मतांचा. म्हणजे त्यांचा जो पाठिंबा असेल ते सगळी निवडून येतील. जरांगे पाटील जो शब्द देतील बरं तो शब्द मराठ्यांची माणसं शेवटी पाळणारच आहे. बरं त्यांचा आरक्षणाचा मुद्दा आहे शेवटी. काय माढा मतदारसंघात काय हो, कसं कसं होईल? आबाच होईल की कोणती आबा? अभिजित आबा. बरं का हो, असं का वाटतंय? काय केलं नाही 31 वर्षापासून काही दिलंच नाही त्यांनी. कोण आमदार होतील असं वाटतंय? आबा अभिजित पाटील. असं का वाटतंय तुम्हाला? आमचे सात अभिजित पाटलाला येणार अभिजित पाटील. हां अभिजित पाटील येणार. बरं असं कसं काय ठामपणे सांगताय? नाही त्यांनी चांगलं केलंय ना, शेतकऱ्याचं चांगलं केलंय. 4-5 वर्ष झालं ऊस वाहतोय मी तिथं. बरं विठ्ठलला बरं दर देते ती काय? देते. बरं पहिला दिलं नाही पण आता अभिजित पाटील आल्यापासून देते. बरं अभिजित पाटील देते. किती दर तयार केलाय? 3.5 बरं दिलं असं वाटतंय? देणार. काय 4-5 वर्ष झालं आम्ही सभा मंडपासाठी पळतो, अजून सभा मंडप नाही. कुठल्या मंदिराला? कुठल्या? खंडोबा. खंडोबाच्या मंदिराला? बरं दिलाय काय मग? नाही दिला कारण म्हणून देतो पण ते नाही दिलं काय. आता बघू आबा देतो म्हणल्यात, निवडून आल्यावर देतो. रस्ता बी नाहीच झालं. बरं हाय तशीच रस्ते ती काय? आहे असंच रस्ता आहे. बरं मग आता यंदा कोणाला आमदार करायला ठरवलंय? आबाच. बरं अभिजित आबांनाच हा निवडून दिलं वाटतंय? देणार. काय होईल माढा मतदारसंघात? कामकाज आता पाण्यात हे चांगलं आहे पण रस्ते नाही ते काय, रस्त्याचं काहीच काम नाही म्हणून आमदार आम्हाला बदलायचंय. बदलायचंय? हा बदलायचंय. उजने ते सुरवशी वस्ती, आम्ही सुरवशी वस्तीवर राहतोय. सुरवशी आम्ही. बर आमच्या इकडे सगळं खडा आहे कमरेत रस्त्याला. बर मोठं रस्ता नाही, मोठं खडा आहे. काम नुसतं पाण्याचं काम आहे, पाणी पाणी करून नुसतं, हे दुसरं काहीच नाही. बर रस्ता आम्हाला बिलकुल रस्ता नाही कसला. चला तुम्हाला लावतो व्हिडिओ काढा, रस्ता बा कसा आहे ते. बर रस्ता खराब आहे? लय रस्ता खराब किती आहे. वर्ष झालं? बारके बारके म्हणजे 4 लेकर आहे, शाळेत पाण्यात नेते ती. किती वर्ष झालं रस्ता खराब आहे तुमचा? पहिल्यापासूनच आहे, रस्ताच केला नाही. बर रस्ताच केला हा नाही? रस्ताच केला नाही. तुम्ही मागणी बिगणी काय? लय केले, मुरुम टाकतो म्हणजे मुरुम टाकले नाही, पंचायत नवी वर नवी रस्ता नाही. डांबरीकरण मंजूर आहे म्हणजे डांबरीकरण बी केलं नाही. बर आता मग कसं हो? आता काय अभिजित आबा
आता बाकी नेते आहेत की मी शिवणला तिकडे मिळते शिवणला तर 1 नंबर चालणार आणि अभिजित बसला अभिजित मागव बरं आबाजी माग आहे हो शिवाना नंतर नाहीतर अभिजित आबा असं म्हणाले हा तुम्हाला का हो, अभिजित पाटील काय वाटतं तुम्हाला उसालाही चांगला भाव दिलाय बर किती भाव दिलाय 3.5 आता ह्या वर्षी केलाय जाहीर बर मागच्या वेळेस जर जाहीर केलेलं ऊस गेलता का त्यांच्या कारखान्यात गेलताही दिलं बिल हो दिले सगळे बिल दिलं बर येणाऱ्या आमदारांकडनं काय अपेक्षा आहे तुमची रस्ता हो आमचं रस्त्याचं काम हो बर दिलंय म्हणून आता चुकी झाली आमच्या आता म्हणून दुरुस्त करायची चुकी बर आमदार बदलून बर मग यावेळेस बदल करणार का बदल करणार आम्ही माडा माढा तालुक्यातलं होय माढा मतदारसंघात काय हो कसं विद्यमान आमदारांचं कामकाज आहे चांगलं पण जरा ह्या 5 वर्षात जरा थोडं रस्ते दुर्व्यवस्था झाली रस्त्याची बर आता कामी चालू आहेत रस्त्याची बर पण नाही ना एवढी चालू म्हणजे बंद आहे गावात काम मनावा असा विकास नाही गावात बर बर शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आमच्या गावातल्या थोडे. बर 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 काय कसं आहे दवाखाने वगैरे काय आहे का नाही मग काही केलं का नाही नाही. गावात वगैरे नाही गावात दवाखाना नाही आणि कुरवाडी टेंभुर्णी सारख्या ठिकाणी चांगली हॉस्पिटल नाहीत हॉस्पिटल वगैरे मोठे एखादं- मोठं हॉस्पिटल या भागात नाही मग एखादा आजारी पडलं मग कुठे जाताय मग तुम्ही? सोलापूरला जावं लागतं एखादं एवढं लांब? हा टेंभुर्णी सारख्या आणि कुरवाडी सारख्या ठिकाणी मोठं हॉस्पिटल नाही दोन्ही बी ठिकाणी नाही का? दोन्ही पण ठिकाणी नाही मग कसं करताय मग जायला वगैरे सोलापूरला जावं लागतं आम्हाला बरं. काय झालं तर जास्त सोलापूरला जावं लागतंय हा या गावात समस्या जाणवते रस्त्याला खोलगे पडले आहेत भरपूर बर वायरलेस रोड खराब झालाय बर परत इकडे होळ्याकडे जाणार रस्ता खराब आहे बर गावात इष्टीची व्यवस्था नाही आमच्या बर नाही होळे पुढे उजनी शेजारचं उजनी शेजारचं गावात समस्या म्हणजे खेडेगाव असल्यामुळे काय रस्त्याच्या ह्या समस्या ऊसाचं हे ट्रॅक्टर हे जाऊन हे बर. रस्त्याच्या दुरावस्था झालेली आहे त्या गावात बर प्रचंड दुरावस्था रस्त्याची विद्यमान आमदारांनी काय केलं रस्ते केलं पण ते 6 महिन्याला रस्ता खराब होतोय होय म्हणजे त्यांचं हे काम आहे हाय परत तेच करायचं तिथं एकही रस्ता चांगला राहिलेला नाही आता ती डागडुजी करतात आणि परत हाय असं जैसे ती परिस्थिती परत वस्तीवर राहिलाय तुमच्या वस्तीवर जाण्यासाठी रस्ता नाही का वस्तीवर जायला रस्ता आहे पण भरपूर बिकट परिस्थिती आहे बर एवढं चांगल्या करण तर नाही वस्तीवर जायला आम्हाला बर बाकी इतर काम वगैरे काय नाही केलं नाही काय मग बाकी इतर कामं म्हणजे काय ह्यांनी फक्त कारखानदारी असं ह्यांचं विजन आहे बाकी असं दूरदृष्टी ठेवून शेतकऱ्यांविषयी काय नाही शेतकऱ्याविषयी काय नाही ह्यांना फक्त ऊसाचं हे पाणी आणि ऊस बरं. एवढंच विजन यांनी शैक्षणिक क्षेत्रात यांचं भरपूर असं काय काम राहिलेलं नाही बर दवाखाना हे ते आरोग्याविषयी दुसरं कुठलंच काम नाही आरोग्यविषयक काम नाही शैक्षणिक काम नाही तरुणांसाठी रोजगार नाही बर फक्त ह्यांचं साखर कारखाना बर ऊस पाणी ह्याच्या व्यतिरिक्त काही सुद्धा ह्यांचं विजन नाही बरोबर उसाची काय परिस्थिती आहे ऊसाला पण ह्यांचं विजन म्हणजे आता ह्यांनी असं दर देण्याबाबतीत ह्यांची भूमिका अशी ठोक नव्हतीच बर मागा पुढं मागच होती दरा किती होतं दर पहिला अगोदर पहिला दर आता ह्यांचा म्हणजे 2200 2300 2500 पर्यंत द्यायचं ह्यांचं चाललं होतं ह्याच्या पुढं कधी गेले का नाही ह्याच्या पुढे आता गेल्या वेळेस ज्या वेळेस ह्यांनी आपलं हे काय नाव यांचं कोण यांनी जेव्हा धपका दिला यांनी तेव्हा कोणी धपका दिला अभिजित आबा बर मग आम्ही पण ऊस त्यांनाच दिला गेल्या वर्षी बिल मिळालं गेल्या वर्षी तुमचं कटाकट 3000 आणि एक रेटमी बिल मिळालं आम्हाला आणि त्यांनी ज्यावेळेस 3000 द्यायचं ठरवलं हा त्यावेळेस परत ह्यांनी दर वाढवला बरं. यांनी आधी 2500 जाहीर केला परत 2700 दिला यांनी. बर अगोदर वाढवलं नव्हता का अगोदर नव्हता वाढवला आणि आता त्यांनी 3500 जाहीर केलाय आता आधी देतील असं वाटतंय 100% बर आता ही कारखाना निवडणूक नाही आमदारकीची आहे निवडणूक आहे की मग आता आमदार केलं अनेक जण इच्छुक आहेत पण अभिजित आबा एक व्हिजन घेऊन आल्यात माढा तालुक्यासाठी बर दूरदृष्टी ठेवून त्यांनी कुर्डवाडी भागातला मोडणीम भागातला करकम भागातला ज्या त्या भागातलं वेगवेगळं प्रश्न माढा भागात काय प्रश्न आहेत बरं. माढा भागात आज जिथं जे तहसील ऑफिस आहे हा तिथं आज साधे स्वच्छतागृह सुद्धा नाही बर मग यांना ऑफिसरसाठी नाही मग येणाऱ्या लोकांसाठी काय न्यायला मग तसं अकलूजला नाही तर मग सोलापूरला तसा मोठा अजून एक पण चांगला असा आयसीयू सारखा दवाखानाच उपलब्ध नाही हे हॉस्पिटल चांगलं उपलब्ध नाही आम्हाला तशी काय अवस्था झाली तर डायरेक्ट अकलूजला जावं लागतं नाहीतर मग सोलापूर डायरेक्ट बरं. शेवटचा पर्याय आता या निवडणुकीमध्ये कोणाला आमदार करायला ठरवलंय तुम्ही 100% अभिजित आबास बर काय वाटतं तुम्हाला अभिजित आबास काय वाटतंय काय ह्यांच्याकडे 30 वर्ष होती ना सत्ता बर बघितलं आता 30 वर्ष ह्यांनी काय केलं काय नाही मग आता यंदा 5 वर्ष बदल करा 5 वर्ष बदल करायचा अभिजित आबाला एकदा देऊन बघायचं
त्यांच्यामुळे थोडंफार शेतकऱ्यांना 4 पैसे मिळत आहे काहीतरी. बरं त्यांचं डायरेक्ट शेतकऱ्याला सांग नाही की बाबा तुम्ही कुठेही ऊसाचा काटा करून तुम्ही आम्हाला ऊस आणा, असं ठोक त्यांनी सांगितलं, असं आम्हाला ह्याच्या आधी कोणी सांगितलं नाही. बर, त्यामुळे त्याच्या मागे तुम्ही राहणार आहे. त्यांच्या मागं 100% आम्ही. चालतंय. आरक्षणाचा एक मुद्दा आहे, कसं होईल हो? आता आरक्षणाचा मुद्दाच कसं आहे, आता ती न्यायालयात तिकडं त्याचा काय परिणाम होईल का, काय मतदानावर काय? 100% परिणाम होईल.